मुलांना आज आपण शिकतो आहे, आपण ही कविता शिकलो आहे, टप टप पडती है ना, म्हटलिपी आहे आणि म्हणून बघितली आहे आणि त्यावर आपण ॲक्शनसुद्धा केली आहे, म्हणजे डान्ससुद्धा तुम्हाला घरी आपल्या छोट्या बहीण भावंडांना करून सांगायला मी सांगितला होता. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत चित्र. आज का पाहणार आहोत फक्त चित्र. तुमच्या डोळ्यासमोर फक्त पुस्तक घ्या आणि पूर्ण चित्राचं निरीक्षण करा. पूर्ण चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं चित्राचं वर्णन करायचं आहे. काय करायचं आहे? चित्राचं वर्णन. अशा प्रकारचा कुठलाही प्रसंग जर तुमच्या समोर दिला, एखादा प्रसंग लिहून दिला, तर त्याचं आपल्याला प्रसंग वर्णनसुद्धा करता आलं पाहिजे. आणि जर आपल्यासमोर जर असं चित्र जर कुठलं दिलं, पहा किती सुंदर चित्र तुमच्यासमोर दिलेलं आहे, तर या चित्राचं वर्णनसुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. हा प्रश्न जो आहे हा 8व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत तुम्हाला असणार आहे. समजलं बेटा? हा प्रश्न आज तुम्ही छोटे आहे 7व्या वर्गात आहे. 7व्या वर्गामध्ये हा प्रश्न जर तुम्ही आपल्या मनाने लिहायची सवय जर लावली, तर तुम्हाला 10व्या वर्गामध्ये हा प्रश्न लिहायला त्रास जाणार नाही. आणि असा जर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला त्रास जर गेला नाही, तर तुम्हाला सोपी जाईल, अभ्यास करायला सोपी जाईल. तर आज आपण काय बघतो आहे? चित्रवर्णन. काय बघतो आहे आपण आज? चित्रवर्णन. तर आज हे पहा, एक सुंदरसं इथे चित्र दिसत आहे तुम्हाला. तर हे चित्र बघायचं आणि वही घ्यायची समोर, आणि चित्रानंतर वही घ्यायची समोर, अशी वही समोर घ्यायची आणि त्या वहीमध्ये लिहायचं चित्रवर्णन. चित्रवर्णन. आणि चित्र बघत जायचं. आपल्याला काय डोक्यामध्ये कल्पना सुचते ते आपण आपल्या वहीमध्ये ताबडतोब लिहत जायची. किती सुंदर झाड आहे हे, है ना? मग आपल्याला काय वाटत आहे हे झाड पाहून? नंतर ह्या झाडाला फुलं लागलेली आहे. झाडांच्या फुलांचा रंग पांढरा आहे आणि त्या पांढऱ्या फुलांना केशरी रंगाची दांडी आहे. ती सुंदर झाड आहे. याला पारिजातकाचं झाड म्हणतात. आता चित्रामध्ये जर तुम्हाला माहिती आहे की हे पारिजातकाचं झाड आहे, तर तुम्ही पारिजातक म्हणू शकता. पण जर कुणाला माहीत नसेल की हे झाड कशाचं आहे, तर तुम्ही आपल्या मनाने कुठलं पण झाडाचं नाव त्या झाडाला देऊ शकता. कारण उत्तर लिहिताना त्या मॅडमला थोडी माहिती आहे की हे पारिजातकाचं झाड आहे, ना. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या मनाने या झाडाला कुठल्या पण झाडाचं नाव देऊ शकता. त्यानंतर झाडाच्या मागे आणखी एक झाड दिसत आहे. झाडाच्या खाली सावली असल्यामुळे मुली छानपैकी तिथे खेळत आहे, कोणी नाचत आहे, कोणी फुलं वेचत आहे. झाडाच्या खाली बारीक 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 गवत उगवलेलं आहे. त्याच्यानंतर झाडाच्या मागे काय आहे? झाडाच्या मागे सूर्य झाडाच्या वर दिसत आहे आणि त्या सूर्याचा प्रकाश झाडावर पडतो आहे आणि मुलींच्या अंगावर त्याच्यामुळे सावली पडत आहे. त्याच्यानंतर झाडाच्या मागे छोटे छोटे ढग दिसत आहे. वरती आकाशात निळं आकाश दिसत आहे. अशा प्रकारचा प्रसंग तुम्हाला बेटा हे चित्र पाहून त्याचं वर्णन आपल्या वहीमध्ये लिहायचं असते. त्या चित्राचं वर्णन काय असते तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचं असते. तर हे वर्णन लिहिताना सुरुवात कशी करायची? चित्रवर्णन, प्रसंगवर्णन हे लिहिताना झाडाला, म्हणजे जे मुख्य चित्र आपल्याला इथे दिसते त्या मुख्य चित्राला अनुसरून, मुख्य चित्राला धरून प्रत्येक वाक्य तुम्हाला लिहिताना तयार करायचं असते. जसं तुम्हाला अब मैं हिंदी में समझा दे रही हूँ. आप लोगों को यहाँ पे करना है चित्रवर्णन. चित्रवर्णन में क्या है? ये आपके सामने एक चित्र दिया गया है. एक सुंदर सा चित्र आपके सामने दिया गया है. ये चित्र का वर्णन आपको अपनी भाषा में, मराठी में यहाँ पे लिखना है. यह जो प्रश्न है ये आपको 8, 9, 10th में रहेगा. तो इसकी शुरुआत अपने को अभी इसी साल से करना है. ठीक है? तो चित्र में पहले देखना है आपको कि काय का चित्र है, चित्र में क्या दिया है, चित्र में कौन सा पेड़ दिख रहा है, क्या दिख रहा है, लड़कियां क्या कर रही है ना. ये सब अपने मन में चित्र को आंखें बंद करके ले लेना है और उसके बाद में चित्र को देखना है और उसको मिलता जुलता वाक्य तैयार करके अपनी कॉपी में लिखना है. समझ गए? तो आप लोगों को क्या करना है? मिलता जुलता वाक्य आप लोगों को बना के कॉपी में लिखना है. उसको क्या बोलते हैं? चित्रवर्णन. तशाच प्रकारे उसी प्रकार से प्रसंग वर्णन भी एक प्रश्न आप लोगों को रहता है. प्रसंग वर्णन, एक प्रसंग आपको लिख के दिया जाता है. जैसे मुली पारिजातकाच्या खाली खेळत आहे, ये हो गया प्रसंग.
तो ये प्रसंग को लेकर आपको अलग अलग वाक्य बनाने पडते हैं, उसको मिलते जुलते. तर तशाच प्रकारे इथे पण आपल्याला या झाडाला मिळते जुळते वाक्य तयार करायचे आहे. कमीत कमी 5 वाक्य तुम्हाला इथे करावे लागतील आणि ते 5 वाक्य तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये लिहायचे असतात. तर इथे आपण मराठी भाषेमध्ये 5 वाक्य तयार करू. त्याला म्हणतात चित्रवर्णन. त्याला काय म्हणतात? चित्रवर्णन. आज आपण चित्रवर्णन करतो आहे. पहा आता काय इथे म्हटलं आहे, इथे काय म्हटलं आहे, चित्रामध्ये एक मोठं झाड दिसत आहे. काय दिसत आहे? चित्रामध्ये एक, लिहत चाललो आहे आपण, लिहत चाललो आहे. चित्रामध्ये एक पारिजातकाचं वृक्ष किंवा त्याला म्हणतात झाड दिसत आहे. कळलं? त्यानंतर आणखी पुन्हा काय, त्या झाडाला प्राजक्ताचे झाड सुद्धा म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर हे झाले आपले 2 वाक्य. एक वाक्य, त्यानंतर हे दुसरं वाक्य. आता आपण करतो आहे तिसरं वाक्य. नंतर झाडाला छान फुले लागली आहे. दिसलं? झाडाला छान फुले लागली आहे. त्यानंतर आणखी काय दिसत आहे? झाडाच्या वरती सूर्य दिसतो आहे. है ना? झाडाच्या वर सूर्य दिसत आहे. त्यानंतर 5वं वाक्य. अशा प्रकारे मराठी वाक्य तुम्हाला तयार करायचे आहे आणि याला म्हणतात चित्राचे वर्णन. ह्या चित्राचं आपण काय करत आहोत? वर्णन करून लिहत आहोत. त्यानंतर काय आहे? झाडाखाली मुली खेळत नाचत बागडत आहे. नाचत बागडत आहे. फुले वेचत आहे. फुले वेचत आहे. आता मी काय केले इथे 1 2 3 4 5 ही 5 वाक्य मी स्वतः आपल्या मनाने तयार केली. इथे तुम्हाला पण सांगितली की कशा प्रकारचे वाक्य इथे आहे हे तयार करायचे. तर तुम्हाला याच्या समोरची जी वाक्य आहे हे तुम्हाला स्वतः तयार करायची आहे. तुम्हाला होमवर्क देत आहे. हा होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. काय की चित्राचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. चित्रवर्णन तुम्हाला करायचं आहे. पारिजातकाचं झाड आहे पेज नंबर 18वर आणि टपटप करती या कवितेचं चित्रवर्णन तुम्हाला करायचं आहे. समजलं?